नीट परीक्षेमध्ये सलगरे फिजिक्स क्लासेसचे उत्तुंग यश, फिजिक्स सारख्या अवघड विषयातही मिळविले गुण। याबाबत सविस्तर बातमी अशी की फिजिक्स सारखा अत्यंत अवघड विषय सोपा करून शिकवत विद्यार्थ्यांचे डॉक्टर व इंजिनियर होण्याचे स्वप्न साकारणाऱ्या प्राध्यापक साई किरण सलगरे यांचे सलगरे फिजिक्स क्लासेस यावर्षीही नीट परीक्षेत यशाची उत्तुंग परंपरा राखणारे ठरले आहे। सलगरे क्लासेसच्या अनेक विद्यार्थ्यांनी नीटच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे। वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला। नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फिजिक्स हा विषय अत्यंत कठीण वाटतो। असंख्य विद्यार्थ्यांना केवळ फिजिक्स विषयामुळे डॉक्टर व इंजिनियरचे स्वप्न पूर्ण करता येत नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात निराशा निर्माण होते। ही बाब लक्षात घेता फिजिक्स विषयामध्ये विद्यार्थी निपुण झाला पाहिजे यासाठी प्राध्यापक साई किरण सलगरे यांनी सलगरे फिजिक्स क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम केले आहे। गोरगरिबांच्या मुलांना फी मध्ये मोठी सवलत देत डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सलगरे फिजिक्स क्लासेसच्या अतुल चोपडे याने नीट परीक्षेमध्ये तब्बल 507 गुण मिळविले, तर हर्षदा भुतनर हिने 486 गुण मिळविले आहेत। याशिवाय असंख्य विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळाले आहे। सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्राध्यापक साई किरण सलगरे यांनी अभिनंदन केले आहे। सर्वप्रथम महाराष्ट्र स्टेट बोर्ड, नीट, जेडबलई आणि सीईटी, पीसीबी आणि पीसीएम यामध्ये यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सलगरे फिजिक्स क्लासेस तर्फे म्हणजेच माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही यशाला गवसणी घातलेली आहे। जसं की जनरल आता म्हटलं जातंय की तुमचा जो नीटचा पेपर आहे तो अवघड आहे, तर आमच्या या नीटच्या अवघड पेपरमध्ये ठीक आहे, अवघड आहे मान्य करू, फिजिक्स सारख्या विषयाला सगळ्यात अवघड पेपर जो आहे तो फिजिक्सचा आला असं म्हटलं जातो। 100% त्याच्यामध्ये कुठलीही चूक नाही आहे किंवा ते बरोबरच आहे। पण आपण एक गोष्ट त्या ठिकाणी प्रकर्षाने जाणून घ्यायची आहे की पेपर अवघड होता याचा अर्थ आपल्या एकालाच अवघड गेलेला नाही, तर सबंध भारतामध्ये जेवढे काही विद्यार्थी पेपर देत आहेत त्या सर्वांना पेपर अवघड गेलेला आहे। तशाही पिरियडमध्ये म्हणजे तशाही परिस्थितीमध्ये आमच्या क्लासेसचे यशस्वी विद्यार्थी झालेले आहेत। नीटमध्ये तसे भरपूर सारे विद्यार्थी यशस्वी झालेत, पण प्रामुख्याने मी तुम्हाला सांगतो की अतुल चोपडे याला 507 मार्क आहेत। त्यानंतर हर्षदा भुतनर हिला 486 मार्क आहेत। असे आमचे टॉपर आहेत आणि हे टॉपर 100% त्या ठिकाणी जे आहे ते नीट मध्ये यशस्वी होतील आणि एमबीबीएस डॉक्टर होतील अशी मला या ठिकाणी ग्वाही वाटते। त्यानंतर आमच्याकडे सीईटी मध्ये सुद्धा अतिशय उत्कृष्ट असा निकाल लागलेला आहे। आमच्याकडे अस्मिता गोपनर या विद्यार्थिनीने पीसीबी सीईटी मध्ये 99.31% घेतली। तसेच पीसीएम सीईटी मध्ये फिजिक्स विषयामध्ये हर्षदा भुतनर जी की नीटला आत्ताच मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी बोललेला आहे, तिने 99.23% घेतलेली आहे। वैभव कदमला 97.74% आहेत। आदित्य मस्केला 96.91% आहेत। सौरभ राठोडला 94.22% आहेत। असे 90 पेक्षा जास्त असलेले जवळपास आमच्याकडे 25 ते 30 विद्यार्थी आहेत। 85 पेक्षा जास्त असलेले 50 विद्यार्थी आहेत। असा आमचा हा निकाल म्हणजे तिहेरी निकाल जरी म्हटलं तरी या ठिकाणी काही वावगं ठरणार नाही। स्टेट बोर्ड असो, सीईटी असो, नीट असो का जेडबलई असो, या सर्व क्षेत्रामध्ये सलगरे फिजिक्स क्लासेसने उत्तुंग भरारी मारलेली आहे। फिजिक्स सारखा अवघड विषय वाटणारा, फिजिक्स सारख्या अवघड विषयामध्ये सुद्धा आम्ही शिकवलेले जाणाऱ्या मेथडमुळे हे जे आहे ते उत्तुंग यश आलेले आहे असं आमचे विद्यार्थी सुद्धा तुम्हाला सांगतात। सध्याचा जो निकाल आमचा आलेला आहे त्या निकालाच्या धर्तीवर आमच्याकडे नीट आणि सीईटी आणि जेडबलई त्यानंतर आमचं जे स्टेट बोर्ड आहे या सर्वांसाठी ऍडमिशनचा ओढा हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। तसं आम्ही 25 जून पासनं म्हणजे 1-2 दिवसामध्ये 25 जून पासनं 11 ची नवीन बॅच नीट साठी आणि नीट रिपीटर ची जी बॅच आहे ती सुरुवात करणार आहोत। 11 च्या बॅच मध्ये नीटची पण बॅच असेल, सीईटी पण असेल आणि स्टेट बोर्ड पण असेल, म्हणजे 11th सिलेबस प्लस नीट जेडबलई, सीईटी आणि नीट रिपीटर ह्या 2 बॅचेस 25 जूनला आम्ही सुरू करणार आहोत। सर्वात महत्वाचं आम्ही जे आहे माझा व्यक्तिगत जर सांगायचं म्हटलं तर माझा फिजिक्स विषय आहे। फिजिक्स विषय अवघड काय बरोबर,
तर आम्ही सुरुवातीलाच ए प्लॅन आणि बी प्लॅन तयार ठेवतो. पेपर इझी आल्यानंतर आपण कसं त्याला फेस करायचं आणि पेपर अवघड आल्यानंतर आपण त्याला कसं फेस करायचं, हे दोन्ही प्लॅन आमच्याकडे रेडी असतात. त्यामुळं यावेळेस जो पेपर अवघड गेला त्याच्यामध्ये मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही सोपे प्रश्न अटेम्प्ट करा, अवघड येत नाहीत तर येत नाहीत. बरोबर. त्यामुळं आमचा जो निकाल लागला, आमच्या विद्यार्थ्यांनी 25 ते 30 क्वेश्चन सॉल्व्ह करून एक उत्कृष्ट निकाल दिलाय. हे आमच्या क्लासचं वैशिष्ट्य आहे, जे की तुम्हाला मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला सांगू इच्छितो. आता जो आपल्या समोर मी निकाल मांडला, हा जो काही निकाल आहे ते आम्ही कमीत कमी विद्यार्थ्यातून दिलेले आहे. जवळपास आमच्याकडे एका बॅचची जी स्ट्रेंथ असती ती 60 ते 80 विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही एका बॅचला विद्यार्थी घेतो. 80 विद्यार्थ्यांच्या वर आमच्याकडे या ठिकाणी विद्यार्थी घेत नाही. त्यामुळं आम्हाला हे निकाल देणं शक्य झालं. जर कुठल्याही पॅरेंटला किंवा कुठल्याही विद्यार्थ्याला जर वाटत असेल की आपल्याला कमीत कमी विद्यार्थ्यांमध्ये शिकायचंय, दर्जेदार शिक्षण शिकायचंय, तर एक वेळ आमच्या सलगरे फिजिक्स क्लासेसला अवश्य भेट द्या. आमचा पत्ता आहे श्यामनगर दवाखान्याच्या बाजूला, यशवंत कॉलेज रोड, नांदेड. धन्यवाद.